नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज खूप दिवसांनी हा ब्लॉग काढते कारण हा ब्लॉग आहे 7 तारखेचा, पण आज पोस्टिंग करते कारण वेळच भेटला नाही मला. तर 7 तारखेला स्पेशल वन म्हणजे राजवर्धनचा बड्डे होता आणि आपल्या ट्रान्सपोर्टचं ओपनिंग होतं. तर बघा, सर्वात पहिले देवपूजा वगैरे करून घेतली. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून तयारी चालू होती. त्याच्यानंतर माझी मावशी आली. मावशी ही अलीकडची माझी बारकी मावशी, ही पलीकडची केशरीकडची साडीवाली मोठी मावशी. तर मग त्याच्यानंतर मम्मीनी घेतला रवा करायला, म्हणजे शिरा करायला घेतला. मग मावशीने घेतलं पुरण वाटायला. मी काय काम करत नव्हते इकडे, तो पण मामीला व्हिडिओ कॉल चालू होता. मामी काय आली नाही तो. त्याच्यानंतर मावशीने पूर्ण पुरण वगैरे वाटून घेतलं. नंतर तिथं पूजेला जायची तयारी चालू होती. ते सर्व सामान वगैरे भरून घेतलं जे ब्राह्मणाला पाहिजे होतं. आणि हा माझा लहान भाऊ म्हणजेच लकी, तो पण मदत करत होता. सकाळपासून खूप सारी मदत केली. त्यानंतर मम्मीने शिरा खूप छान असा करून घेतला. माझ्या मम्मीला स्वयंपाक खूप छान जमतो. आणि ही माझी मावशी आहे, मावशीने पण तळण वगैरे तळून घेतलं. परत ही माझी 2 नंबरची मावशी, आणि हिने पण भजी वगैरे करून घेतले आणि चपाती वगैरे. त्याच्यानंतर मी गेले तुमच्या स्कूलमध्ये, म्हणजे बड्डे सेलिब्रेट वगैरे करून घेतला त्याचा तिथे. आज आपल्या राजवर्धनचा बड्डे असल्यामुळे मग काय तिथे सर्व सेलिब्रेशन वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर ओपनिंगची तारीख पण आजचीच ठेवली होती आम्ही, कारण त्याचा बड्डे होता आणि शुभ मुहूर्त होता. तो शुभ मुहूर्तावरती आम्ही सर्वांनी ओपनिंग वगैरे करून घेतली. हे बघा, हे माझ्या सगळ्या मावश्या, बहीण, आजी आणि पाहुणे रावळे सर्व आले होते पूजेसाठी. मग काय मम्मीने मग सर्वांना दिली. मग आरती वगैरे करून घेतली, पूजा झाली. नंतर आम्ही सर्वांनी ओपनिंग करून घेतली. खूप छान असं ओपनिंग झालं. सर्व पाहुणे आले होते. त्याच्यानंतर माझ्या भावाला शुभेच्छा द्यायला जनसेवा व ड्रायव्हर संघटनेमधले सचिव, अध्यक्ष, संस्थापक सर्व आले होते. शुभेच्छा वगैरे देऊन झाल्या. त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेशन केला. तर माझा आजचा ब्लॉग खूप लेट झाला आहे, तरी पण तुम्ही समजून घ्या. आणि आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की काही चुकलं वगैरे असेल तर.